Hello, hello everyone. My name is Sunu Sutar, and I'm working at the Valstra Technology as a manager. So my today's session हा असणार आहे की एलिमेंटर जो बिल्डर आहे जो वर्ल्ड वाईड आपण आता वर्डप्रेसच्या वेबसाईट तयार करण्यासाठी वापरतो त्या जे फ्रीचं जे एलिमेंटर आहे त्याच्यामध्ये ऍडिशनली आपल्याला ज्या गोष्टी ऍड करायच्या आहेत त्या कशा पद्धतीने ऍड करायचं एलिमेंटर मध्ये जर तुम्ही चेक केला तर त्यामध्ये आपल्याला डिफरंट टाईपचे विजिट्स प्रोव्हाइड केले जातात. ते विजिट्सचा यूज करून आपण आपली वेबसाईट तयार करतो. पण काही काही ठिकाणी काही काही वेळेस आपल्याला काय होतं की ते विजिट कमी करतात. सो माझा आजचा टॉपिक आहे की आपण ते विजिट्स कशा पद्धतीने तयार करणार जेणेकरून की आपल्या वेबसाईटचा एक्सपिरियन्स आपल्याला जास्त हवा. सो मी गेली 7 वर्ष वर्डप्रेस मध्ये काम करतोय. डिफरंट प्लॅटफॉर्म डिफरंट प्रकारच्या वेबसाईट मी बिल्ड केलेल्या आहेत. कस्टम असतील युझिंग पेज बिल्डर असेल. जो आणि आज मला इथे तुमच्या समोर बोलण्याचा जो आनंद होतोय त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर व्हिजिटिंग माय सेशन. सो वी विल स्टार्ट. Okay, so today's key point is introduction to Elementor. What is exactly Elementor is, and what is the need of custom widgets? Why we need to create a custom widgets? Then creating custom widget, how we will create that? Then expanding functionality. म्हणजे त्यामध्ये आता जी करंट फंक्शनॅलिटी आहे त्यामध्ये आपण कशा पद्धतीने जास्त असेल आणि त्यानंतर आपण लाईव्ह डेमो पण घेणार आहे तशा पद्धतीने आपण तयार करूया आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण क्युरियन करू शकतो. सो इंट्रोडक्शन टू एलिमेंटर. एलिमेंटर हा एक पेज बिल्डर आहे जो की वर्डप्रेस मध्ये यूज केला जातो. ते हा ड्रॅग अँड ड्रॉप बिल्डर आहे जो की आपल्याला डिफरंट टाईपचे एलिमेंट्स प्रोव्हाइड करतो जेणेकरून की आपल्याला हेडिंग इमेज असेल एखादी लिस्ट टाकायची असेल किंवा बाकीच्या गोष्टी ज्या वेबसाईटवर आपल्याला लागतात तयार करण्यासाठी एक पेज बिल्डर आहे जेणेकरून की आपल्याला जे कस्टम कोडिंग करावं लागतं किंवा HTML CSS न जेवढा वेळ लागतो त्याच्याऐवजी आपण फास्टर ते करू शकतो. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की विजिट कस्टम विजिट कशासाठी करावे. ऑलरेडी एलिमेंटर आपल्याला विजिट्स प्रोव्हाइड करतं मग आपल्याला कस्टम कशासाठी लागतं. पण जे एलिमेंटर फ्री व्हर्जन आहे त्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्लायडर ऍड करायचा असेल जो स्लायडर असतो तो आपल्याला ऍड करता येत नाही किंवा अजून बाकीचे एकदम्स आहेत. फॉर एक्झाम्पल टीम मेंबरचा सेक्शन आहे त्याच्यासाठी आपल्याला डिफरंट टीम्स आपल्याला ते करावे लागतं. मग अशी ज्यावेळी लिमिटेशन येतात त्यात टाइम आपण कस्टम विजिट तयार करून जे की ओन आपल्याला रिक्वायरमेंट आहे ती तयार करून आपण एलिमेंटर मध्ये आपल्याला जे पाहिजे आहे त्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. त्यानंतर त्याचे बेनिफिट्स काय आहेत म्हणजे एलिमेंट आपण जे कस्टम एलिमेंट्स करणार आहे त्याचे बेनिफिट्स काय आहेत. हे बेनिफिट आहे की आपला युजर एक्सपिरियन्स जास्त होतो प्लस इझी एक्सेसिबल आहे फ्रॉम फ्रंट एंड. वी कॅन बिल्ड ॲट वन टाइम अँड वी कॅन यूज दॅट ॲट मल्टिपल लोकेशन. जस्ट काय आपण जे प्लगइन क्रिएट केलेलं आहे जे मॉड्यूल क्रिएट केलेलं आहे ते जस्ट आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईटवर आपण वापरू शकतो जेणेकरून की जो आपला युनिकनेस आहे ते प्रत्येक वेबसाईट मध्ये आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतो. त्यानंतर आता ते विजिट्स कशा पद्धतीने तयार करायची. फर्स्ट ऑफ ऑल हे कस्टम कोडेड आहे. दॅट्स वाय वी नीड टू क्रिएट अ कस्टम प्लगइन. सिम्पल आहे सिम्पल स्टेप आहे कस्टम प्लगइन कशा पद्धतीने तयार करायचे. त्यानंतर ना एलिमेंटर्स आपल्याला एपीआय प्रोव्हाइड करतं. एपीआय इन द सेन्स म्हणजे थर्ड पार्टी कनेक्शन असतं फ्रंट टू बॅक यांच्यामध्ये जे कनेक्शन करायचं ते यूज करून आपण ऍडिशनल फंक्शनॅलिटी त्यामध्ये ऍड करू शकतो. त्यानंतर विजिट्सचे ऑप्शन्स कुठले कुठले ते आपण चेक करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला प्लगइन एक कस्टम करावं लागेल. सो त्यासाठी आपण काय करू शकतो एक प्लगइनचा फोल्डर तयार करायचा. फॉर एक्झाम्पल माय डॉट एलिमेंट डॉट विजिट्स असं नावाचं कस्टम प्लगइन तयार केलं. फोल्डर एक तयार केला त्या फोल्डर मध्ये आपल्याला एक फाईल तयार करावी लागते जी की आपल्या फोल्डरच्या सेम नेमची असते विथ डॉट PHP एक्सटेन्शन. आणि आम्ही दुसरी हा मशीन डेमो हा तेच चालू करू.
So, तशा पद्धतीने आपण इथं आता स्क्रीनवर प्रॉपरली दिसत नाही. हो. सगळ्या लोकांना ही आधीची केतन सर फर्स्ट बाय. ओके, सो आता इथे आपला कोड आहे. तिथं आपण एक फंक्शन तयार करून घेतलेलं आहे. त्या फंक्शन मध्ये आपण काय केलेलं आहे की जी ऍडिशनल फाईल आपण तयार केलेली आहे ती रेंडर करून घेतलेली आहे. आणि इथं ऍड ऍक्शन मध्ये आपण एलिमेंटर डॅश विजिट रजिस्टर या नावाचा एपीआय आहे. त्या एपीआय मध्ये आपण तो विजिट इंटिग्रेटेड करून घेतलेला आहे. आणि आता दुसरी जी फाईल आपण तयार केली आहे त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, फॉर एक्झाम्पल विजिटचं नेम, विजिट्स मध्ये आपल्याला कुठले कुठले एलिमेंट यूज करायचे आहेत, त्यामध्ये आपण टेक्स्ट असेल, टेक्स्ट एरिया, इमेज, हे डिफरंट टाईपचे इनपुट्सचा यूज करून आपण आपल्या ज्या कस्टम विजिटची एक्स्ट्रा डेप्थ आहे ती आपण इन्क्रीज करू शकतो. प्लस त्यानंतर स्टायलिंग करायचं असेल, फॉर एक्झाम्पल ज्यावेळी आपण एलिमेंटरचा यूज करतो आपल्याला कोणतीही गोष्ट कस्टमली लिहावी लागत नाही. मग ती कस्टम सीएसएस का असे ना, तिथं आपल्याला सगळे ऑप्शन प्रोव्हाइड केले जातात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला टेक्स्टला कलर द्यायचा असेल, त्याला अलाइनमेंट करायचे असेल, त्याला टेक्स्टोग्राफी द्यायची असेल, हे जे सगळे ऑप्शन्स असतात ते ऑप्शन पण आपण कशा पद्धतीने आपल्या एलिमेंट्सला ऍड करायचे दॅट वी विल सी आउट. सो त्यासाठी आपण जास्त सिक्युरिटीसाठी म्हणजे सगळ्या गोष्टी आपण हेच ऍड करू शकतो. पण ऍडिशनल सिक्युरिटीसाठी आपण सेपरेट फाईल तयार करतो आणि त्या फाईलमध्ये आपल्या सगळ्या कोड असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण क्लास डिफाईन करणार आहे. क्लास बेस्ड मॉड्यूलने आपण आपले फंक्शन्स लिहिणार आहे. सो पहिलं फंक्शन आहे गेट अंडरस्कोर नेम. त्यामध्ये आपण आपल्या व्हिजिटचं नेम देतो जे की बुक नेम असतं. फॉर एक्झाम्पल हिअर इज कस्टम व्हिजिट. देन नेक्स्ट वन गेट अंडरस्कोर टायटल. त्यामध्ये आपण त्या व्हिजिटला टायटल देतो. म्हणजे जे सर्च बार मध्ये ज्यावेळी तुम्ही एलिमेंटर मध्ये सर्च करता त्या सर्च बार मध्ये ते इझिली नेम तुम्ही सर्च करू शकाल त्यासाठी जे फंक्शन असतं. त्यानंतर त्या व्हिजिटला आयकॉन असतो. ते आयकॉन आपण कशा पद्धतीने ऍड करेन त्यासाठी गेट अंडरस्कोर आयकॉन हे फंक्शन असतं. आणि देन कुठल्या कॅटेगरीमध्ये पाहिजे आहे. सो एलिमेंटरच्या ह्या डिफरंट कॅटेगरीज आहेत. फॉर एक्झाम्पल बेसिक आहे, वर्डप्रेस आहे आणि जनरल आहे. या 3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. त्या कॅटेगरीमध्ये कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमचा विजिट हा लोकेटेड झाला पाहिजे. दॅट्स वाय वी युजिंग द गेट अंडरस्कोर कॅटेगरी. त्यानंतर हे बेसिक गोष्टी असतात. त्यानंतर आपण आपल्या कस्टम विजिटला क्रिएट करण्यासाठी सुरुवात करतो. मग त्यामध्ये ऑलरेडी प्री डिफाईन्ड त्यांनी मेथड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्या मेथड्स फक्त आपल्याला इंटिग्रेट कराव्या लागतात आणि त्या इंटिग्रेशनचा यूज करून आपण जस्ट वी विल अपडेट अवर थिंग्स. मग आता आपण येथे काय करणार आहे की एक मेसेज बॉक्स तयार करणार आहे ज्यामध्ये की आपले हेडिंग असेल आणि खाली टेक्स्ट एरिया असेल ज्यामध्ये की आपण मेसेज लिहिन. ओके, सो वर घ्या ते हेडिंग ऍड करण्यासाठी आपण एलिमेंटर टेक्स्ट नावाचा टेक्स्ट एरिया यूज करणार आहे. त्यामध्ये आपण त्याचं नाव फॉर एक्झाम्पल हेडिंग वर जाऊन अजून वर ओके. सो एलिमेंटरचे विजिट्स हे 2 प्रकारे डिवाइड केलेले असतात. फर्स्ट ऑफ ऑल आपला जो मेन कंटेंट असतो, सेकंड इज स्टायलिंग अँड थर्ड इज ऍडव्हान्स. हे 3 टॅब ज्यावेळी तुम्ही एखादे विजिट एडिट करता एलिमेंटर मध्ये ते 3 टॅब तुम्हाला दिसले असतात. त्यातले 2 टॅब आपण कस्टमाइज करू शकतो. थर्ड जो ऍडव्हान्स असतो ते इथे सेम फॉर ऑल विजिट्स. कस्टम जरी तुम्ही ऍड केला तरी देखील ते विजिट्स तुम्हाला त्यामध्ये बाय डिफॉल्ट ऍड केलेले असतात. सो पहिला जो कंट्रोलर आहे कंटेंट टॅब. सो तिथे आपण लेबल दिलेला आहे कंटेंट, त्या टॅबचं नाव. देन ऍड कंट्रोलरने आपण हेडिंग नावाचा टेक्स्ट एरिया घेतलेला आहे. प्लस खाली हेडिंगला कुठला टॅग वापरायचा. आता हेडिंगचे प्रॉपर 6 टॅग आहेत.
तर त्यातला कुठला टॅग युजर सिलेक्ट करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण तिथं टेक्स्ट ड्रॉपडाऊन दिलेला आहे, त्यातनं फ्रॉम 1 to 6 तो सिलेक्ट करू शकतो. आम्ही सर खाली घेतो. अशा पद्धतीने H1, H2, H3 असे त्यांना आपण स्टॅप दिलेले आहेत. आणि त्यानंतर आपण मेसेज बॉक्स घेतलेला आहे, जो की आपला टेक्स्ट एरिया आहे. फर्स्ट जर झूम इन करतोय, ज्यावेळी आपण एखादं विजिट टेक्स्ट ऍड करत असतो, त्यामध्ये 4 पॅरामीटर्स आपल्याला 3 पॅरामीटर्स मेनली द्यावे लागतात. फर्स्ट ऑफ ऑल इज लेबल, देन व्हॉट इज द टाईप, त्याचं इनपुट टाईप कोणता आहे, थर्ड आणि प्लेस होल्डर, या 3 गोष्टी आपण देतो. आणि बाय डिफॉल्ट जर तुम्हाला डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची असेल तर दॅट टाइम तुम्ही डिफॉल्ट नावाचं लेबल वापरू शकता आणि तुम्ही त्या गोष्टी ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल मेसेज, मी डिफॉल्टला हॅलो वर्ल्ड हा टेक्स्ट टाकून ठेवलाय, म्हणजे ज्यावेळी तुम्ही व्हिजिट तो ऍड कराल तुम्हाला डायरेक्टली तिथे हॅलो वर्ल्ड नावाचा बॉक्स तुम्हाला तिथे अप्लाय होईल. आता हे झाले कंटेंट टॅब मधले. सेकंडली जो स्टाईलचा टॅब आहे, त्या स्टाईल टॅब मध्ये कशा पद्धतीने आपल्याला ऍड करायचं आहे. सो इथे आपण हेडिंग स्टाईल, आता आपले एलिमेंट्स 2 आहेत, एक हेडिंग आहे आणि एक मेसेज आहे. सो हेडिंगला डिफरंट टायपोग्राफी असते आणि आपल्या टेक्स्टला डिफरंट टायपोग्राफी आहे. तो आपण सेपरेटली इथे घेतलेला आहे, हेडिंग स्टाईल. अँड आता हेडिंग स्टाईल मध्ये आपण हेडिंग कलर कसे ऍड करायचे, त्याला टायपोग्राफी म्हणजे त्याचा हे डिफॉल्ट टेक्स्ट एरिया, फॉन्ट फॅमिली कशा पद्धतीने चेंज करायची, अँड देन तिची अलाइनमेंट लेफ्ट पाहिजे, राईट पाहिजे किंवा सेंटर पाहिजे. त्यानंतर बॉक्सला कशा पद्धतीनं स्टाईल करायचं, म्हणजे बॉक्सला बॉर्डर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, बॉर्डर रेडियस अप्लाय करायचे असेल किंवा तुम्हाला बॉर्डरमध्ये स्पेसिंग ऍड करायचे असेल, ते एलिमेंट्स आपण ऍड करून स्टायलिंग या पद्धतीने करू शकतो. मग अशा पद्धतीने तुम्ही तुमचं कस्टम विजिट्स हे तयार करू शकता. आता आपण लाईव्ह डेमो बघणार आहे वेबसाईटवर की आपलं ते विजिट्स कशा पद्धतीने दिसणार आहे. ब्राउझर ओपन. ओके, सो आता हे एलिमेंट्स विजिट्सचा एरिया दिसतो लेफ्ट हँड साईडला. या लेफ्ट हँड साईड मध्ये सर्च बॉक्स, सर अमित सर बॅक जाऊ, बॅक प्लस वर क्लिक करावर. आता जसं तुम्हाला मी म्हटलं कॅटेगरीज असतात. फॉर एक्झाम्पल हा लेआउट आहे, बेसिक आहे आणि आपलं जे आहे ते जनरल मध्ये आहे. असं विजिट्स मध्ये कस्टम विजिट सर्च करा. ओके, सो आपला जो कस्टम विजिट आपण तयार केलेला आहे तो जनरल कॅटेगरीमध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये हा विजिट ज्यावेळी तुम्ही ड्रॅग करून तुमच्या कंटेनरमध्ये घेणार आहे त्यावेळी तुम्हाला इथे दिसतं बघा, हेडिंगचा टॅग कोणता आहे, म्हणजे H1 to H6, देन दॅट मेसेज. सो ज्यावेळी तुम्ही हे यूज कराल तुम्हाला फ्रंट एंडला अशा पद्धतीने तुम्हाला ते आउटपुट दिसणार आहे. मग असं हे डिफरंट टाईपचे विजिट्स तुम्ही कस्टमायझेशन करू शकता. ओके, so I hope so everyone understand that, and if you have any questions you feel to ask me. Anyone have any questions? Okay, thank you everyone.